हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर आज तुम्हाला थोडंसं म्हणजे आपल्या जी व्हिडिओची सुरुवात आहे ती आपल्या देवपूजेपासून करत आहोत. तर चला, मी इथं देवपूजेची म्हणजे अर्धी देवपूजा आपली झालेली आहे, जी की आपली जल अभिषेक किंवा स्नान जे आपण म्हणतो ते आपलं झालेलं आहे. आता इथे मी दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फूल, अक्षदा वगैरे, गंध वगैरे लावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर मी काय केलेलं आहे, दिवा लावून घेतलेला आहे आणि नंतर गंध लावून घेणार आहे आणि नंतर मग फुलं वगैरे वाहून घेणार आहे. तर इथं मी थोडेसे फुलंसुद्धा वाहिले होते, पण लक्षात आलं नंतर की चला अगोदर आपण गंध लावून घेऊया. मग गंध लावले, थोडेसे एका साईडनं थोडे जी खराब फुलं झाली होते ती मी काढून घेतली आणि जी चांगल्या पाकळ्या होत्या त्या मी दिव्याच्या थाटीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि ते एक एक करून काही कुंकवाचा आणि काही अष्टगंधाचा जो गंध आहे तो मी इथे लावून घेत आहे. आज पूजेला फुलं होती. ही फुलं जी आहेत ती काल आपण तुळशीबागेत गेलो होतो, तिथून आणली होती आणि शुक्रवारच्या पूजेला सुद्धा कामं आली. आणि आज सुद्धा ह्याच्यामध्ये गुलाबाची फुलं वगैरे पण भरपूर होते. पण काय झालं, फ्रीजमध्ये वरच्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले, कारण लक्ष दिलं नाही. बाकीचं जी सामान त्यामध्ये ठेवलं होतं आणि फुलंही त्यामध्ये ठेवण्यात आली. त्यातले काढून घ्यायचे विसरून गेले, त्यामुळे जरा त्याला घाम वगैरे आलेला आहे आणि काहीनं पाणी धरल्यासारखे झालेले आहे. त्यामुळे बाकीचे बरेच जे आहेत ते मी काढून टाकलेले आहेत आणि जे चांगले आहेत ते बघून मी आता वाहून घेणार आहे. तर गुलाब एकदम क्यूट आणि छोटे छान होते, लाल कलरचे होते, थोडेसे फिक्कट गुलाबी होते आणि एकदम पिवळेसुद्धा होते. तर चला, आणि व्हाईट कलरची जी फुलं आहेत ती मला खूप आवडतात आणि त्या फुलांनी पूजा केली, लाल, पांढरे आणि पिवळे तिन्ही मिळून जर फुलं पूजेला असतील तर पूजा खरंच एकदम कधीही करा, मग कुठल्याही वेळेत करा किंवा अगोदर करा, पण पूजेला फुलं असले ना एकदम म्हणजे घरातलं वातावरणच बदलून जातं. पूजा व्यवस्थित झाली आणि मनासारखी झाली की जसं आपल्याला एखादा व्रत वैकल्याचा उपवास असतो त्या दिवशी आपण कशी मनापासून पूजा करतो आणि देवाला नैवेद्य वगैरे जो करतो त्यावेळेस आपल्या घरातलं म्हणजे प्रसादाचा जसा शिरा बनवताना वातावरण होतं आणि आपल्या पूजा वगैरे ज्यावेळेस आपण सत्यनारायणाची करतो त्यावेळेस कसं ऑटोमॅटिक वातावरण चेंज होतं ना, तसंच फुलं आणि गंध, धूप, दीप, अक्षता या वस्तू पूजेला आवर्जून ज्यावेळेस असतात त्यावेळेस खरंच ऑटोमॅटिक वातावरण जे आहे ना ते चेंज होऊन जातं आणि एक प्रकारचं एक सगळी क्लिनिंग झाल्याचं आणि एकदम सोयीस्कर कामं झाल्याचं फिलिंग जे आहे ते मनाला लाभतं आणि एक नवचैतन्य जे आहे त्याचं प्रसन्नता मनाला लाभते. चला, असो आपली पूजा वगैरे इथे झालेली आहे आणि आता आपल्या पुढच्या व्हिडिओला थोडीशी सुरुवात करूया. तर इथे काय झालेलं आहे, आम्ही काल खरेदीसाठी गेलो होतो. मग येता आम्हाला भरपूर सारा उशीर झाला होता. मग उशीर झाल्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, बाहेरच जेवण केलेलं आहे. चला, इथं पूजा करता माझ्याकडून काय झालं होतं, आरती एकदम फुल भरून घेतली होती मी, तर त्यातली थोडंसं तेल जे आहे ते सांडलं होतं माझ्याकडून. तर चला, इथं दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्त्यासाठी काय केलं होतं, डोसे बनवले होते. तर डोसे जे आहेत ते मला सर्वप्रथम जी दोन चार बनतच नाहीत माझ्याकडून. काय होतं, एकदम तव्याला चिटकतात किंवा मग मोडतात, अशाच पद्धतीमध्ये होऊन जातात. तर मला ते बिलकुलही जमले नाही. तर मग पहिल्याच दिवशी आमच्या पाहुणीबाईनं केलेले आहेत डोसे सगळे. आणि ही जी दुसऱ्या दिवशीचे आहेत म्हणजे काय केलं आम्ही,
पहिल्या दिवशी नाश्त्याला जेवढे होतील तेवढे आम्ही डोसे खाल्ले आणि मग पुन्हा राहिलेले जे बॅटर आहे ते आम्ही ठेवून दिलं होतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी खाल्लेले आहेत. तर इथं छान असा मसाला डोसा बनवला होता, पण याच्यामध्ये मी जास्तीचं म्हणजे काही बटर किंवा टमाटो सॉस वगैरे असं काहीही ॲड केलं नव्हतं. खाली जो आपला मसाला बनवलेला आहे ना बटाट्याचा, तोच टाकलेला आहे आणि छान असा दुमडून घेतलेला आहे. तर इथं छान असा मसाला डोसा जो आहे तो आपला तयार झालेला आहे. तुमच्याकडूनही असं होतं का डोसे करता वेळेस कधी पण म्हणजे जे सुरुवातीचे डोसे आहेत ते मोडतात का? माझ्याकडून नेहमीच होतं असं नाही, कधी होतं आणि कधी नाही होत. कारण हे पदार्थ आपण नेहमी म्हणजे महिन्याला, कधी कधी 1.5 महिन्याला, कधी जेव्हा खावं वाटेल तेव्हा असे बनवतो. तर त्यासाठी कधी कधी अशी मिस्टेक होती माझ्याकडून. पण छान झालेले आहेत. एकदम बॅटर जे आहे ते एकदम फुललेलं आहे, जास्त वेळ भिजलेला आहे, त्यामुळे टेस्टला छान झालेले आहेत. डोश्याची जी रेसिपी आहे ना ती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे. तुला खायचा डोसा? हां भैया, डोसा खायचा का? हां तिथे गेली का काय का? हां म्हणजे काहीच गरज नाही. तर चला, इथे मी 2-4 डोसे जे आहेत मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि इथे आपण केलेली आहे शेवग्याची भाजी. तर ती काही मी तुम्हाला शेअर नाही केली, कारण डाळ शेवगा काहीतरी असं मी तुम्हाला ती पण रेसिपी शेअर केलेली आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.